मुंबई उपनगर ग्रीन कार्ड 2 नंबर. आता वगैरे साहेब बरोबर आहे. बस आता बोलतो आता तर भूल टाकी नाही मी नाही आता काय केला काय तेच सेटिंग काय आता वगैरे काय फालतू पावसात तेच विचार धुळे टाइम आउट दिसते काय
प्लॅनिंग प्लॅनिंग गेम कसं चालू आहे गेम पॉइंट ओपन नका किती घेऊन या पॉइंट ओपन पॉइंट ओपन लोड होईल ना तुमचं ठीक आहे जातो का एक महत्वाची सूचना व्यासपीठाच्या समोर पंचक्रमांक क्रीडागृह क्रमांक 6 जवळ आहेत आणि त्यांच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना व्यासपीठावर सूचना करण्यात आलेली आहे. आपण तिथून बाजूला व्हायचं थोडंसं आम्हाला कॉपरेट करायचं आहे. एक लक्षात ठेवायचं ही चाचणी स्पर्धा आहे आणि या निवड चाचणी स्पर्धेतूनच आपल्या महाराष्ट्राचा संघ निवडला जाईल. निवड समिती त्याबद्दल फारच दक्ष आहे. आपण थोडंसं कॉपरेट करायचं आहे.
क्रीडा रसिको, आज या स्पर्धेचा सेकंड डे आहे आणि या आजच्या दुसऱ्या दिवशी जे सामने सुरू आहेत ते साखळी गटातले आहेत. हा जो रनिंग सत्र आहे संपल्यानंतर एक अजून सत्र होईल आणि त्यानंतर एक्झॅक्टली आपण 7 वाजता प्री क्वार्टर फायनल सुरू करणार आहोत आणि सेकंड प्री क्वार्टर फायनल जो सेट आहे तो 8 वाजता सुरू केला जाईल. सर्व संघांचे व्यवस्थापक, प्रशिक्षक त्यांच्या माहितीसाठी सर्व प्री क्वार्टर फायनल्स आजच होणार आहेत. सर्व प्री क्वार्टर फायनल्स आजच होणार आहेत. याची सर्व संघांचे व्यवस्थापक आणि प्रशिक्षक यांनी नोंद घ्यायची. हॅलो हॅलो हिरो आमच्या पुरुष समितीवरती जे निवड समिती सदस्य आहेत ते श्री प्रताप शिंदे मुंबई उपनगर, श्री प्रताप शेट्टी मुंबई उपनगर, श्री सुशील प्रीत मुंबई शहर, श्री सुनील जाधव अहमदनगर आणि अर्जुन शिंदे पुणे जिल्हा. श्री प्रताप शेट्टी मुंबई उपनगर संघावरती निवड समिती सदस्य आणि प्रशिक्षक म्हणून या दुहेरी भूमिकेत आहे. प्रताप शेट्टी यांना महाराष्ट्र शासनाचा अतिशय प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतो, आमचे जे 72 व्हॉलंटियर्स आहेत जे काम करतात क्रीडांगण समितीवरती, कृपया आपण आपल्या आजूबाजूला लक्ष द्यायचं आहे की क्रीडांगणामध्ये अनवॉन्टेड कोणतेही लोक नाही पाहिजे. ज्यांची आवश्यकता क्रीडांगणामध्ये नसेल त्यांना आपण कृपया रिक्वेस्ट करायचं, बाहेर करून टाकायचं. काल या स्पर्धेचा पहिला दिवस होता, उद्घाटनाचा दिवस होता. उद्घाटनाचा समारंभ अतिशय दिमागदार झाला. त्याचबरोबर 24वा महाराष्ट्र राज्य कबड्डी दिन पुरस्कार वितरण ज्येष्ठांचा सन्मान या क्रीडानगरीमध्ये करण्यात आला. त्याला सुद्धा आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज सुरू असलेले सामने गटातले साखळी पद्धतीचे आहेत आणि हे चालू सामने समाप्त झाल्यानंतर अजून एक सत्र जो होईल तो साखळी पद्धतीचाच होईल आणि त्यानंतर 2 सेटमध्ये एकूण 8 प्री क्वार्टर फायनल होतील. 7 वाजता प्री क्वार्टर फायनल म्हणजे बाद पद्धतीचा सामना आणि त्यानंतर शेवटचा प्री क्वार्टर फायनलचा जो सत्र राहील तो एक्झॅक्टली आपण 8 वाजता सुरू करणार आहोत. पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, सतेज संघ पाणे, बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली अतिशय प्रतिष्ठेची 71वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा, त्याचबरोबर पुणे कबड्डी लीग एक दिमागदार आयोजन श्री बाबुरावजी चांदेरे जे जनरल सेक्रेटरी आहेत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे, त्यांच्या लिडरशिपमध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न होत आहे. बंगाल वॉरियर्सचे चीफ कोच, राष्ट्रीय खेळाडू, बॅक स्पोर्ट्स बोर्ड, युनियन बँकचे राष्ट्रीय खेळाडू प्रशांतदा सुर्वे यांचं नुकताच या क्रीडानगरीत आगमन होत आहे. प्रशांतदा सतीश संघ बानेर, बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने आपला खूप खूप स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचे. मित्रांनो, या खेळाडूंना वाव देण्यासाठी, या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी बंगाल वॉरियर्सचे चीफ कोच सन्माननीय प्रशांत दादा सुर्वे यांचा नुकताच मंचावरती आगमन झालेले आहे. संपूर्ण या सन्माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य दिवस कबड्डी स्पर्धेत आपला खूप खूप स्वागत आहे दादा. तसंच गुजरात जायंट्सचे असिस्टेंट कोच वी सुंदरम सर, आपसे भी गुजारिश होगी कि आप स्टेज पे आके विराजमान होइएगा. वी सुंदरम सर, बहुत बहुत शुक्रिया आप यहाँ पे आए. आपसे गुजारिश है कि आप स्टेज पे आ जाइएगा प्लीज. प्लीज साहिल गुंडस्कर
वी सुंदरम सर, प्लीज सर, हम आपका इंतजार कर रहे थे, दिल से स्वागत है आपका। आप लोग आते हैं तो स्टूडियो में जाना भी। प्रशांत दादा, आता मॅच लय जोरात होईल, आता ते बघतील की आले सर आले, कोच आले बघायला, आमचं पण निवड होऊ शकते। आणि मित्रांनो, खरंच या ठिकाणी अनेक प्रो कबड्डीचे कोच, असिस्टंट कोच तुम्हाला पाहण्यासाठी येत आहेत, तुम्ही कसे खेळतात ते पाहण्यासाठी येत आहेत। सर्वांना विनंती असतात की स्वतः खेळाचं प्रदर्शन तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे आणि तुमची निवड नुकत्याच प्रो कबड्डीतील महाराष्ट्र राज्याच्या संघात आणि भारताच्या संघात होईल याची खात्री, याची दखल पुणे जिल्हा कबड्डी परिषद आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी परिषद नुकताच ही बात करें। वी सुंदरम सर, वेलकम सर, बहुत बहुत शुक्रिया सर आप यहाँ पे आए। हमें पता था कि आप जरूर आएंगे क्योंकि यंग टैलेंट ढूंढना आपका काम है और वो टैलेंट आपको पता है महाराष्ट्र में मिलेगा। सर, हम इतना ही बोलना चाहते हैं कि यहाँ इस महाराष्ट्र जैसे टैलेंट कहीं नहीं मिलेगा सर। प्रशांत दादा, तुम्ही आपल्याला विनंती, आपण कृपया करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करायचे। या सर प्लीज। मित्रांनो, बंगाल वॉरियर्सचे चीफ कोच आणि गुजरात जायंट्सचे असिस्टंट कोच हे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करत आहेत। बोला प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। खूप खूप धन्यवाद सर। या ठिकाणी शिवप्रतिमेला पुष्प अर्पण करून बंगाल वॉरियर्सचे चीफ कोच प्रशांत दादा सुर्वे आणि त्याचबरोबर वी सुंदरम सर, गुजरात जायंटचे असिस्टंट कोच, आणि हे फक्त या ठिकाणी या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नाही, पण खेळाडूंना पाहण्यासाठी आणि त्यांच्या टीममध्ये बंगाल वॉरियर्समध्ये त्यांना कुठला खेळाडू खेळू शकतो, गुजरात जायंट्समध्ये त्यांना कुठला खेळाडू मिळू शकतो, एक तरुण खेळाडूंची खोज करायला, एक तरुण खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला याकरिता ये दोघे या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या दोघांचे मनापासून धन्यवाद। सुंदरम सर, आपका भी बहुत बहुत शुक्रिया यहाँ पे आए। यंग टैलेंट में हमेशा कहूँगा, महाराष्ट्र जैसा टैलेंट कहीं भी नहीं है सर। आप पूरा भारत देश घूमेगा, पूरा दुनिया भर में घूमेगा, यहाँ जैसा टैलेंट आपको नहीं मिलेगा। और आपके पीछे जो खड़े ना बंगाल वॉरियर्स कोच, ये महाराष्ट्र का ही टैलेंट है, इस देश का ही टैलेंट है। दादा वी सुंदरम सर, आपसे गुजारिश है आप स्टेज पर जाके विराजमान होइएगा। कसला असतो तिकडे घट लाडू करतोय। त्या कारणाने हसतेस का? मला एवढा फालतूच कारणाने हसतेस। मागाचं नाव होतं त्याला लक्ष नव्हतं तुझा। हां, 4 वेळेला विचारलं। हां, आत्ता बरोबर बाहेर। बरोबर ना, विषय वीरूकडे लक्ष ठेव। विजय विजय उतावला शेत तुमचा डिस्प्ले चालू होईल ना? हां, मोठा दादा विचारते बघ। हां, वा, या महाराष्ट्राने घडवलेलं एक हिरा आपण ज्याला म्हणू शकतो, असा आमचा प्रशांत दादा सुर्वे, बंगाल वॉरियर्सची जनता नुकताच चीफ कोच म्हणून नियुक्ती झालेली आहे। दादा, महाराष्ट्रासाठी हा मोठी बाब आहे। तुझ्यामुळे कदाचित
कदाचित या महाराष्ट्र खेळाडूंना प्रो कबड्डी खेळायची संधी मिळू शकणार आणि हीच आशा मी तुझ्याकडून पाहतो. कारण कुठेतरी आम्हाला असं वाटते की आमच्या या महाराष्ट्र खेळाडूंवरती थोडंसं लक्ष कमी झालेलं आहे. पण यावर्षी दादा तुम्हाला बोलतो यावर्षी नक्कीच महाराष्ट्राचे भरपूर खेळाडू प्रो कबड्डी खेळतील. दादा खूप खूप धन्यवाद आने आणि निश्चित तरफ से आपका भी बहुत बहुत शुक्रिया क्योंकि हम तुम्हें हर टूर्नामेंट में देखते हैं और फिर से कहूँगा महाराष्ट्र जैसे टैलेंट कहीं नहीं मिलेगा. यानंतर होणारा सामना क्रमांक 4 वर पुणे प्रीमियर लीग महिला गटातील सामना रविवारी पिंपरी चिंचवड विरुद्ध वैभव पुणे आणि शिवनेरी जुन्नर.
सर टच पॉइंट आहे त्याचे. टू प्लस टू 4 पॉईंट. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी माननीय श्री तारक राहुलजी, आपणास विनंती आपण कृपया व्यासपीठावरती या. श्री तारक राहुलजी, शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी श्री तारक राहुल, आपण कृपया व्यासपीठावरती या. बोनस. हेडर आउट. राज्य जिंकपद कबड्डी स्पर्धेत बरेच मान्यवर सध्याच्या भेटीवरती येत असतात आणि आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी इंडियन आर्मीचे एक ज्येष्ठ कबड्डीपटू आणि ज्यांची नुकतीच नेमणूक गुजरात जायंट्स चे असिस्टंट कोच प्रो कबड्डी लीग सीझन 11 साठी करण्यात आलेले आहे ते श्री व्ही सुंदरम यांचा सन्मान राजाभाऊ असेल तर आपण करावा अशी आपणास विनंती. आणि हनुमंत चाकणकर, वी सुंदरम भाई, आपका यहाँ पे हम सम्मान कर रहे हैं. आपने अपने ज़माने में बहुत अच्छी कबड्डी खेली है. आपका नेचर हम जानते हैं, आपका कैरेक्टर हम जानते हैं, आपका स्वभाव हम जानते हैं. और इस पूना में आके बहुत अच्छा लगा. और पूना में आके आप देखिए, आपकी निगरानी में, आपकी अगुवाई में प्रो कबड्डी लीग सीजन 11 में इस टूर्नामेंट के अच्छे अच्छे प्लेयर्स आप सिलेक्ट कर लें और जो अच्छा रहेगा, जो बेस्ट रहेगा, उसको आप अपनी टीम में लीजिए. और डेफिनेटली महाराष्ट्र के प्लेयर बहुत ही ईमानदारी के साथ खेल के कबड्डी का नाम और आपकी टीम का नाम, गुजरात जायंट्स का नाम बहुत ही रोशन करने वाले. व्यासपीठावरती उपस्थित सर्वांच्या माहितीसाठी प्रशांत सुर्वे, ज्यांचं नाव आहे, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे. अयोध्या येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेमध्ये ते महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रशिक्षक होते. आणि महाराष्ट्र कबड्डी संघ ज्यावेळी तिथे दाखल झाला होता तर प्रशांत सुर्वे बरोबरच महाराष्ट्र कबड्डी संघाला पण म्हणजे एक नगण्य टीम म्हणून गणली गेली होती. आणि बऱ्याच वर्षानंतर त्या ठिकाणी दमदार खेळ करून प्रशांत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाने ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले होते. असे प्रशांत सुर्वे मागच्या वर्षी बेंगॉल वॉरियर्सचे असिस्टंट कोच होते आणि 2024 साली त्यांचं प्रमोशन बढती झालेली आहे. बेंगॉल वॉरियर्सचे चीफ कोच, मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. मी पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वतीने आपल्या मराठमोळ्या प्रशांत सुर्वेचं अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर मी शिवराज केदारी आणि श्री हनुमंत पवार, जॉईंट सेक्रेटरी पुणे डिस्ट्रिक्ट कबड्डी असोसिएशन यांना विनंती करतो, प्रशांत सुर्वे यांचा आपण सन्मान करावा. प्रशांत सुर्वे, तुझं अभिनंदन. गॉड ब्लेस यू डिअर. आणि तुझ्या लिडरशिपमध्ये, तुझ्या मार्गदर्शनाखाली आपला बेंगॉल वॉरियर्स चांगली प्रगती करू. राष्ट्रीय खेळाडू सुनील कुमार, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचे.
या ठिकाणी ख्यातनाम कबड्डी खेळाडू तारकरावजी छत्रपती पुरस्काराचे मानकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं organizing committee च्या वतीने हार्दिक स्वागत करतो. सुनील कुमार राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आपण कृपया व्यासपीठावर येऊया. बोनस प्लस 1 पॉइंट बावलट त्याचं लक्ष भलतीकडे आहे. इकडे तिकडे बघत बसून वाटलं पाहिजे असतं. महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक ख्यातनाम कबड्डी खेळाडू मुंबई शहराचे आणि महाराष्ट्र शासनाचा ज्यांना प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त झाला ते श्री तारक राऊत हे उपस्थित आहेत. मी संघटन समितीच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू सुनील कुमार आणि संतोष कळमकर यांना विनंती करतो आपण माननीय श्री तारक राऊत यांचा सन्मान करावा. संघटन समितीच्या श्री तारक राऊत शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र कबड्डी संघाचे माजी संघनायक प्रशिक्षक आणि एक ख्यातीप्राप्त कबड्डी खेळाडू महाराष्ट्राचे मुंबई शहरचे तारक राऊत यांचा सन्मान सुनील कुंभार आणि संतोष कळमकर यांच्याद्वारे करण्यात आले. तारक राऊतचे धन्यवाद आपण आल्याबद्दल. पॉइंट ओपनर है या स्पर्धेवरती पंचप्रमुख म्हणून श्री सदानंद मादळकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि श्री सदानंद मादळकर यांचं कालच यांना महाराष्ट्र कबड्डी दिनानिमित्त स्वर्गीय रमेश देवजी देवाडीकर स्मृतीनिमित्त श्रमयोगी पुरस्कार देण्यात आला होता आणि श्रमयोगी पुरस्कार याला खरोखरच ते 100% न्याय देत असतात आणि आजही ते ॲक्टिव्ह आहे आणि भविष्यात सुद्धा ॲक्टिव्ह राहतील. सदानंद माजळकर पंचप्रमुख या स्पर्धेचे अनेक राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी पंच म्हणून यशस्वी केली आणि बऱ्याच ठिकाणी त्यांची उपस्थिती असते. कालच पुरस्कार आणि आजही आपण म्हणतो ना एक जिवंत पुरस्कार, तो पुरस्कार म्हणजे सदानंद माजळकर यांना काल मिळाला आणि आजही या स्पर्धेवरती ते ॲक्टिव्ह आहे आणि नुसता वन ऑफ द पार्ट पंचप्रमुख म्हणून तर ते स्पर्धेचा अगदी म्हणजे योग्य असं मार्गदर्शन सुद्धा करतात. पंचप्रमुख श्री सदानंदजी मादळकर आपले कौतुक आम्ही करतो, आपल्याला धन्यवाद देतो आणि म्हणतो की परमेश्वर आपल्याला अशाच पद्धतीचं काम करत राहा आणि श्री मीनानाथ गांधी यांना संपूर्ण साथ देत राहा. हॉस्टेलजवळ एक इनोवा गाडी आहे MH02 JP 5598 MH02 JP 5598 टँकर तिथून येत आहे. आपण कृपया आपली गाडी तिथून हलवायची. MH02 JP 5598 गाडी मालक इनोवा MH02 JP 5598 हॉस्टेलजवळ आपली गाडी उभी आहे आणि ती आम्हाला फार डिस्टर्ब करते. आपण कृपया त्या ठिकाणी बाजूला करून घ्यायचं. जसे सदानंद माजळकर येथे ॲक्टिव्ह दिसतात कालचा पुरस्कार घेऊन, तसेच आमचे केशव सप्रेजी काल पुरस्कार घेतला त्यांनी ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून आणि पुरस्कार घेतल्यानंतर पुरस्कार घेतेवेळी त्यांच्या अंगावरती खांद्यावरती ब्लेझर होता, ब्लेझर परिधान केला होता आणि इमिडिएटली पुरस्कार वितरण समाप्त झाल्यानंतर ब्लेझर साईडला आणि पुन्हा ते ॲक्टिव्ह झाले. याला म्हणतात 100% पुरस्काराला न्याय देणारा एक ज्येष्ठ कबड्डी संघटक, कबड्डी कार्यकर्ता केशव सप्रेजी. अशाच पद्धतीच्या कामाची अपेक्षा तुमच्याजवळ आहे. बालू उबाळेकडे पण आम्ही बघतोय, ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पंच सचिव आहेत, त्यांना सुद्धा काल ज्येष्ठ पंच म्हणून पुरस्कार मिळाला आणि बाळू तुम्ही सुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत इथे आहात, ही सुद्धा एक आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे. सुरेश शेडगेजी त्यांना सुद्धा काल ज्येष्ठ पंच पुरस्कार प्राप्त झाला ठाणे जिल्ह्याचे. आज ते इथे
पंचांची जी कॅटेगरी आहे A आणि B त्याची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून आहे सुरेश शेडगेजी, बाळू उबाळेजी, सदानंदजी मादळकरजी, केशव सप्रेजी. तुम्ही कबड्डीसाठी एक आदर्श आहे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे 4 मिनिट. ही क्वार्टर फायनलचे सामने आजच होणार आहे. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांनी आणि संघाचे संबंधित संघाचे प्रशिक्षक व्यवस्थापक यांनी नोंद घ्यायची की क्वार्टर फायनलचे सामने आजच खेळले जातील. 7 वाजता पहिला सत्र प्री क्वार्टर फायनलचा आणि 8 वाजता आपण दुसरा सत्र प्री क्वार्टर फायनलचा सुरू करणार आहोत. श्रीमती वासंती बोर्डे सातव मॅडम कालच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मागे त्यांना आम्ही नेहमीच कबड्डीवरती ॲक्टिव्ह बघत असतो, कबड्डी स्पर्धेवरती ॲक्टिव्ह बघत असतो आणि कालचा पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करणार, आम्हाला एक पुस्तक करणार आहे वासंती बोर्डे सातव मॅडम. आपले मनापासून स्वागत. आणि कालचा पुरस्कार आपल्याला खरोखरच अभिनंदनासाठी आपलं अभिनंदन. कालचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल शकुंतलाजी खटावकर अर्जुन पुरस्काराच्या मानते आपलं सुद्धा स्वागत, कौतुक आणि अभिनंदन. राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आणि त्याचबरोबर पॉईंट ओपन. एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये त्याने आपल्या जिल्ह्याला आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला फार मोठं म्हणजे योगदान दिलं, कॉन्ट्रीब्यूट करून दिलं. आदिनाथ गवळी, आदिनाथ गवळी तुझं सुद्धा स्वागत आहे. वेलकम आदिनाथ. आदिनाथची एक छोटीशी बायोडेटा असेल तर 11 वर्षानंतर महाराष्ट्र राज्याला अजिंक्यपद मिळवणारा आदिनाथ गवळी. आदिनाथ आता नुकताच युवा पर्यटन या संघाचा प्रशिक्षक सुद्धा आहे. आदिनाथ या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप खूप स्वागत आहे, मनापासून धन्यवाद. कारण या ठिकाणी आपण पाहतोय प्रशांत आहेत, व्ही सुंदरम सुद्धा आहेत, सर सिनियर बरोबर ज्युनियर कोच पण आहे. एक 2 मोटे कोच आणि एक आमचा जूनियर कोच सुद्धा है. म्हणजे आज किती प्रेरणा भेटेल, आज कितना मजा आएगा बच्चों को खेलने में. आज उनको लगेगा इतने कोच हमें देखने आए हैं. और दादा सुंदरम सर मला नेहमी भेटतात, हमेशा मुझे मिलते हैं और कहते हैं कि महाराष्ट्र में टैलेंट बहुत है. सच में कि नहीं, महाराष्ट्र में टैलेंट बहुत है. और आप यहाँ पे देखोगे सर जी, हम बताना चाहते हैं कि गई बार 25 डिस्ट्रिक्ट थे हमारे यहाँ पे, पर इस बार पुणे जिले को 3 डिस्ट्रिक्ट में डिवाइड किया गया है. पुणे डिस्ट्रिक्ट को 3 डिस्ट्रिक्ट में डिवाइड किया गया है और वो तीनों डिस्ट्रिक्ट आज टॉप में खेल रहे हैं. और वो किस वजह से आपको पता है? यहाँ पुणे जिले में हर साल लास्ट 10 साल से पुणे प्रीमियर लीग का आयोजन होता है. यहाँ पे हर साल पुणे प्रीमियर लीग, जहाँ से छोटे से बड़े खिलाड़ी को खेलने का चांस मिलता है मैट पे. आज इसी वजह से हम देख रहे हैं सर कि पुणे की तीनों टीम टॉप में खेल रहे हैं और इसका पूरा योगदान जाता है सतीश बानेर संघ को, टीम को और बाबूराव सासरे सोशल फाउंडेशन को. एकदम मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जे आज आपण या ठिकाणी पाहतोय जो 3 टीम यहाँ पे खेल रहे, पुणे की, पुणे ग्रामीण, पुणे सिटी आणि पुणे पिंपरी चिंचवड, हे तिन्ही संघ प्रशांत दादा एकदम जबरदस्त खेळत आहेत. आणि कोण नाही बोलू शकत. वासंतीताई मी विचारलं आता किरण दादांना की कुठली टीम स्ट्रॉंग आहे, कोण बोलूच नाही शकत की कुठली